नमस्कार, मी मयूर प्रभाकर चौधरी सध्या पुणे येथे नोकरीला आहे आणि पुण्यातच वास्तव्य आहे। सध्याच्या काळाला म्हणजे मी ऑटोमोबाईल कंपनीमध्ये जॉबला आहे आणि माझं म्हणजे वर्किंग कंडिशन असं आहे की मला दिवसाला जवळपास 70 ते 80 किलोमीटर गाडीवर फिरावं लागतं आणि ज्या कारणाने आपले रस्ते वगैरे व्यवस्थित नाही, तर मला ना म्हणजे गाडीमुळे खूप प्रॉब्लेम व्हायला लागला। सुरुवातीला मला फक्त कमरेमध्ये प्रॉब्लेम व्हायचा, कंबर दुखायची, नंतर प्रॉब्लेम वाढता वाढता मानेपर्यंत आला आणि आता कंडिशन अशी होती की मला ना की सांगायचं झालं तर खाली झोपता येत नव्हतं, खूप जास्त त्रास व्हायचा आणि नंतर एवढा प्रॉब्लेम झाला ना की मला म्हणजे माझं कामही करायला कठीण व्हायचं। पुण्यामध्ये आपले बरेच डॉक्टर, पुणे आपली मेट्रो सिटी आहे त्यामुळे बरेच ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे, मी त्यांचेही बरेच लोकांचे सल्ले घेतलेत आणि ट्रीटमेंट पण केली। तर काही डॉक्टरांनी तर मला सांगितलं की तुम्हाला सर्वायकल प्रॉब्लेम आहे, स्लिप डिस्क आहे, तर त्याला ऑपरेशन हा तुमचा लास्ट ऑप्शन असणार आहे। पण मला म्हणजे वाटलं नाही, कारण की एवढं कमी वयात एवढं मेजर इश्यू असावा असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी काही केलं नाही। तर माझे मित्र आहे, त्यांचे वडील प्रकाश आंग्रे नाव आहे, त्यांनी एक वेळा जोधपूर येथे असलेलं सावरला चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आहे, ते एक वेळा इथे येऊन गेले। त्यांना कुठून तरी माहिती मिळाली तर त्यांनी इथे ट्रीटमेंट केली, तर त्यांना इथं म्हणजे जवळपास 80-90% एका फेरीमध्ये फरक पडला। तर इथं खूप चांगली सोय आहे, म्हणजे जसं की आपल्याकडे ऑर्थोपेडिक डॉक्टर 800-1000 रुपयेपर्यंत फी चार्ज करतात, तर इथं फक्त 100 रुपयेमध्ये ऑस्टोपॅथिक, पंचकर्म आणि फिजिओथेरपी असे यांचे 200-500 रुपयेपर्यंत चार्ज करून करतात, पण यांचा खूप चांगला रिझल्ट आहे। जसं मी आता इथं 5-6 दिवसापासून ट्रीटमेंट करतोय, तर इथं प्रॉपर सिक्वेन्समध्ये ट्रीटमेंट होते आणि जसं यांचं राहण्याची सोय वगैरे, बेड आहे, प्रायव्हेट रूम आहे, तिथं चहा, नाश्ता, जेवण सगळ्या गोष्टी आपल्याला बेडवर भेटतात। म्हणजे कुठं आपल्याला जसं लांबून लोक येतात तर त्यांना कुठं फिरायची गरज नाही, सगळं प्रॉपर जागेवर भेटतं इथं। आणि माझं तर सगळ्यांना एक विनंती आहे की ज्या कोणी लोक आहेत की जे परेशान आहे, ज्यांना माहीत नाही कुठं जायचं आहे काय, त्यांनी एक वेळा सावरलाल हॉस्पिटलला जर व्हिजिट केली ना, तर त्यांना म्हणजे मी सांगण्यापेक्षा त्यांनी एक वेळा अनुभव घेतला तर ते खूप चांगलं होईल, जेणेकरून माझ्यासारख्या लोकांचं ते दुःख आहे, पेन आहे, तो निघून जाईल। बऱ्याच लोकांना आपल्या भारतात सोयी आहेत पण माहीत नाही पडत, तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच निमित्त आहे की लोकांनी इथे येऊन एक वेळा व्हिजिट करावं, जेणेकरून त्यांना आराम पडणार। श्री सांवरलाल ऑस्टियोपैथ चैरिटेबल संस्थान जोधपुर।